The last example here आणि हा टॉपिक एंड करूया. Example number 5 is the derivatives of tan cube theta with respect to sec cube theta at theta equal to pi by 3 is. तर हा मल्टिपल चॉइस क्वेश्चन आहे, 2 मार्कासाठी विचारलेला. पण आता आतापर्यंत इथं काय दिलं होतं, x दिलं होतं, आता थीटा दिलाय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएट करावं लागेल. कारण की काय मी अगोदरच म्हणलं होतं एक्सटेन्शन ऑफ कशाचं आहे, पॅरामेट्रिक फंक्शनचं, बरोबर. मग सोल्युशन, तर पहिल्या फंक्शनला काय कन्सिडर करतो, u, म्हणजे tan क्यूब थीटाला काय कन्सिडर करूया, u which is equal to tan क्यूब थीटा, and second function ला काय कन्सिडर करूया, v which is sec cube theta. आता म्हणजे tan cube theta ला आपण कसं लिहू शकतो रे, डायरेक्टली tan चा डेरिव्हेटिव्ह निघत नाही, मग काय कशी ऍडजस्टमेंट करूया, tan cube theta म्हणजे काय येईल, tan theta होल क्यूब. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. सिमिलरली v इक्वल टू sec cube चं पण निघत नाही, मग पॉवर आली म्हणजे पॉवर वाला फॉर्म्युला वापरावा लागेल. sec cube theta ला कसं लिहू शकतो आपण, sec theta whole cube. से इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला स्टेप फर्स्ट ला डिफरन्शिएट करावं लागेल. एंड डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू थीटा. u म्हणजे कोण आहे 1 विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काय होईल, du बाय d थीटा. आता इथं tan थीटा आलाय म्हणजे tan थीटाला काय कन्सिडर करूया, f ऑफ थीटा. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x रेज टू n चं काय तर n f ऑफ x रेज टू n - 1 इनटू f डॅश x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ थीटा काय येईल, रेज टू n f ऑफ थीटा रेज टू n - 1 इनटू f डॅश थीटा. तर आपल्याला हा फॉर्म्युला इथं यूज करावा लागणार आहे, बरोबर. यूज d by d theta of f of theta raised to n. मग RHS मध्ये व्हॅल्यू पुट करा, n is 3, f of theta is tan theta raised to n - 1 म्हणजे 3 - 1 into f dash theta म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan theta is sec square theta with respect to theta is sec square theta. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला du by d theta ची. सिमिलरली डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 2 with respect to theta. मग v चं डेरिव्हेटिव्ह with respect to theta is dv by d theta. आता परत इथं f of theta आलाय बघा, f of theta raised to n, कारण की अदर दॅन theta आहे, बरोबर. मग sec theta ला काय कन्सिडर करूया, f of theta. मग आपल्याला f of x raised to n चा फॉर्म्युला माहिती आहे, कंपोजिट फंक्शन म्हणून. मग काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x raised to n is n f of x raised to n - 1 into f dash x. मग f of theta raised to n चं काय विथ रिस्पेक्ट टू थीटा, n f of theta raised to n - 1 into f dash theta. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. म्हणजे जी RHS बघा, n ची व्हॅल्यू किती आहे, 3, f of theta is sec theta raised to n - 1 means 3 - 1 is 2, f dash theta means derivative of sec x is sec x tan x with respect to x. with respect to theta, sec theta चा डेरिव्हेटिव्ह आहे sec theta into tan theta. त्यामुळे इक्वेशन नंबर 4 त्यामुळे से इक्वेशन नंबर 3. आपल्याला काय फाइंड करायचे, वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. सो व्हाट इज स्टेप नंबर 2 is divide इक्वेशन 3 by 4. म्हणजेच LHS चे डिव्हिजन होईल RHS चे डिव्हिजन होईल, बरोबर. म्हणजेच dv by d theta upon dv by d theta. So dv by d theta is, put dv by d theta is 3 tan theta square. 3 tan theta square ला आपण tan square theta म्हणू शकतो. tan theta square means tan square theta into sec square theta upon what is value of dv by d theta is, 3 sec theta square into sec theta tan theta म्हणजे काय, 3 sec theta square म्हणजे sec square theta
into sec theta tan theta. 3 3 get cancelled. इथं sec square theta get cancelled. d theta get cancelled. म्हणजेच du by dv equal to tan square theta. इथं tan square theta आहे, इथं tan theta आहे. म्हणजे न्यूमरेटरला एक tan शिल्लक राहील. tan theta upon sec theta. बरोबर? पण tan म्हणजेच कोण असतो रे? sin theta upon cos theta and sec theta is 1 upon cos theta. आणि आपण 10th स्टँडर्ड मध्ये बघितले sec चं रिलेशन cos c, tan is sin theta upon cos theta, tan theta is sin theta upon cos theta. means इथं काय राहील मग sin theta upon 1 is sin theta. ती व्हॅल्यू मिळाली du by dv ची. but we have to find du by dv at theta equal to pi by 3. means जिथं थीटा आहे तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे पाय बाय 3 म्हणजे sin pi by 3. sin pi by 3 म्हणजे sin 60 and we know that sin 60 is root 3 by 2. sin 60 ची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे फ्रॉम टेबल which is root 3 by 2. बरोबर? म्हणजे du by dv at point theta equal to pi by 3 काय मिळाला root 3 by 2. hence we get value of du by dv which is root 3 by 2. जरा वाजलंय मग